परळी शहरातील अभियंता जे कार्यालय पाटबंधाऱ्याचे ते आता 1 तारखेला 1 जूनला परभणीत हलवण्यात येणार आहे. त्याची आता संपूर्ण तयारी ते झाली. खरं ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी हे परळी शहरामध्ये कार्यालय आणलं होतं. त्याचा फायदा देखील मोठा देखील शेतकऱ्यांनी कमवला होता. मात्र आता याची आता गोदावरी मराठवाडा पाटमध्ये विभागाच्या माध्यमातून हे कार्यालय आता 1 तारखेला हे परभणीत हलवण्यात येणार आहे. आणि त्याचं नेमकं आता कशामुळे हलवलं येते, कशामुळे ते काय नाही, त्यात माझ्यासोबत काही बोलण्यासाठी काही माझ्याशी काही परळी नागरिक आहेत. आता आपण त्यांच्याशी देखील संवाद साधत. तर काय सांगाल, अखेर यातलं जे कार्यालय अभियंता कार्यालय ते आता परभणी ते 1 जूनला हलवण्यात येणार आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम तर हे आपल्या परळी शहराचं दुर्दैव आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ हे परभणी शहरात हलवण्यात आलेलं आहे. मला एक म्हणायचं की आपल्या शहरातले, आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणजे नेमकं करतात तरी काय, की बाबा एक तर आपल्या शहरामध्ये प्रकल्प म्हणा किंवा दुसऱ्या काही गोष्टी काही आल्या तर नाहीत, नवीन तर काय आल्या नाहीत, पण जे परळीचं जुनं वैभव आहे, जे 1999 पासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ हे हे पण परभणीला गेलं. ह्याच्या सुरुवातीला ऊसतोड कामगार महामंडळ हे संभाजीनगरला गेलं. म्हणजे आपल्या परळी शहराला ग्रहण लागलं की काय असं वाटायला लागले. कारण नवीन तर काय आपल्या शहरात येत नाहीये. एखादा म्हणजे काहीच रोजगार काहीच येत नाही, पण जे जुनं आहे ते सुद्धा राहिलं नाहीये. ते सुद्धा एक एक करून जात आहे. नेमकं म्हणजे राजकीय नेत्यांना किंवा नेमकं परळी बाबतीत त्यांना नेमकं ठरवलंय काय, यांनी काय करायचंय ते. तसं पाहिलं गेलं तर जे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये कार्यालय आलं होतं. थर्मल पॉवर स्टेशन असेल, तसं कारखाना त्यांनी उभा केला होता शेतकरी हितासाठी. पण आता सगळे एक एक प्रकल्प असलेले कार्यालय ते बंद पडत चालले होतं. दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हे प्रकल्प आणलेला होता 1999 साली. त्यानंतर दुसरं तर काय आपल्या परळी शहरात मला तर आठवत नाही किंवा परळी शहरात दुसरा काही नवीन प्रकल्प असा काय आलेला आहे. आता थर्मलचा विषय, थर्मल बंद पाडलं. हे ऊस कामगार महामंडळ हे संभाजीनगरला हलवण्यात आलं. हे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे हे परभणीला हलवण्यात आलं. मग ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं, प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, मग हे जनतेची चूक आहे का नेत्यांची चूक आहे, मला हे कळत नाही. माननीय आमदार साहेब असतील, मंत्री महोदय असतील, नेमकं आता दोन 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 व्यक्ती आपल्या शहरात, परळी शहरात असताना देखील आपल्या शहरातलं वैभव म्हणजे परळीतून जातंय, ह्याला जिम्मेदार कोण? का ती जनता जिम्मेदार आहे, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं ती, का तुम्ही जिम्मेदार आहात? म्हणजे हे नेमकं कळायला मार्ग नाही ना. नेमकं करायचं तर काय करायचं? काय सांगाल, इथं परळी शहरातले जे पाटबंधारे कार्यालय ते आता परभणीला शिफ्ट केले जाणार आहे, काय सांगाल? हे कार्यालय परळीला होतं आणि गेल्या 2 वर्षापासून हे कार्यालय कुठेतरी जाणार आहे ह्याची चर्चा चालूच होती. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ हे कार्यालय एका चांगल्या उद्देशासाठी परळी शहरामध्ये आणि परळीतील भागातील सिंचन जास्त वाढावे. आधीच बीड जिल्हा हा आपला दुष्काळी जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गणला जातो. येथील खूप ग्रामीण भागातील खूप असे लोक हे ऊस तोडण्यासाठी बाहेर राज्यामध्ये जातात. मग सन्माननीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार दरबारी प्रयत्न करून 1999ला ज्यावेळेस 1998ला गोदावरी विकास महामंडळाची स्थापना झाली आणि 1999ला या ठिकाणी 4 जिल्ह्याचं हे कार्यालय चालू करण्यात आलं, जेणेकरून बीड जिल्हा, लातूर आणि इतर धाराशिव आणि हे अजून एक जिल्हा आहे, ते जिल्हे सिंचनाच्या खाली आले पाहिजेत आणि ह्या भागातील सिंचन प्रकल्प सिंचन वाढून या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. मग हे कार्यालय अशा प्रकारचे जर कार्यालय जर आपल्या इथून जात असतील तर आपल्या येथील मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे आहेत, धनंजयजी मुंडे साहेब आहेत, यांना शासन दरबारी आपलं वजन वापरून हे कार्यालय जाऊ द्यायला पाहिजे नव्हतं. कारण हे जर कार्यालय गेलं तर सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न तर उपस्थित होईलच, परंतु या माध्यमातून होणारा रोजगार, या माध्यमातून येणारे आपल्या शहरातील अधिकारी, त्यांच्या मार्फत होणारं आपलं चलन, हे शहरातील चलन ठप्प होण्याच्या मार्गावर येणार आहे. कारण आधीच याच्यापूर्वीच आपलं 210 मेगावॅटचं आणि 250 मेगावॅटचे प्रकल्प पूर्णपणे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे पहिले 1000 लोक त्या ठिकाणी काम करत होते, त्याच्या हाताचं काम निघून गेलेलं सध्या पाहिलं तर 100%. कारण आपल्या शहरामध्ये रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे. पॉवर प्लांट चालू असताना जवळजवळ 1 ते 1.5 हजार
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार आपल्या येथील लोकांना मिळत होते. या सिंचन भवनाच्या माध्यमातून पण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जवळजवळ 400 ते 500 लोकांना रोजगार मिळत होता. म्हणून हा रोजगाराचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचनाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनानं आम्हाला परळीकर जनता म्हणून मी शासनाला हे विचारू इच्छितो की असं कोणतं मोठं कारण आहे इतक्या चांगल्या पद्धतीत असलेलं हे सिंचन विभागाचं कार्यालय हलविण्याचा त्यांना घाट घातला. आता काय मागणी करा, काय सांगाल? सर्वात पहिला विषय तर असा आहे की गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे खातं तिकडे जाऊ नये म्हणून प्रयत्न केलेले नाही आहेत. त्यांच्या सुद्धा एक जिम्मेदारी होती किंवा त्यांनी न जाऊ देणे इथून, पण त्यांनी सुद्धा म्हणजे काही प्रयत्न केले नाहीत किंवा काय. नेमकं कशासाठी आहे असं? अवा दुसरी गोष्ट, इथं आधीच आपल्या परळी शहरात बेरोजगारी काही कमी नाहीये, रोजगार नाही, आणि जे काही विषय आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवत नाहीत म्हणल्यानंतर युवकांनी काय करायचं? आता हे प्रत्येक गोष्टीचं परळी शहराला नुकसानच होत आहे. म्हणजे नेमकं करायचं तर काय? आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं आपलं परळी शहर आहे. वैद्यनाथाची पावनभूमी असलेलं शहर आहे आपलं. आणि पावनभूमीमध्ये जर तुम्ही नवीन तर एकही प्रकल्प येत नाही, पण जे जुनं वैभव आहे आपल्या परळी शहरात ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. बरं, ह्याचं नेमकं ह्यांना काय साध्य काय करायचं आहे? कशामुळे हे असं करत आहेत? आपल्या माननीय आमदार साहेबांनी, मंत्री साहेबांनी ह्याची व्यवस्थितपणे दखल घ्यायला पाहिजे. काय केलं पाहिजे मंत्र्यांमध्ये नेमकं? अजूनही वेळ गेलेली नाही. 1 जून पासून हे कार्यालय आम्ही असं ऐकतो की परभणीला स्थलांतरित होत आहे. मंत्री महोदय सन्माननीय पंकजाताई आणि धनंजयजी मुंडे साहेब जे आपले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना 100 नाही 101% अजूनही प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण हे जर कार्यालय गेलं तर आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, आमच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सिंचन अजून जिल्ह्याचं काय आहे ते अजूनही जनतेला माहीत नाही. म्हणून माझी लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आहेत, त्यांना या ठिकाणी 100% लक्ष दिलं पाहिजे अशी आमची शासनाला विनंती. खरं तर पाहिलं तर हे दोन्ही आपल्याकडे दिग्गज नेते, एक मंत्री आहेत आणि एक आमदार आहेत, त्यांनी दोघांनी देखील याचं लक्ष घालून हे कार्यालय कसं इथं थांबलं पाहिजे हे देखील त्यांनी भूमिका केली पाहिजे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.